नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। या ठिकाणी मनाला उपदेश करत असताना मागच्या श्लोकामध्ये जे आपल्याला जाणीव करून दिली, मार्गदर्शन केलं, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। आणि त्या विषयांची ओळख या ठिकाणी या श्लोकामध्ये समर्थ करून देतात। या ठिकाणी उपदेश करत असताना समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी। म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला त्याला पुढे खेद ठेवलेला आहे, खेदकारी। खर तर हे विषय जे आहेत, काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार अभिमान, हे सगळे जे आहेत ना, हे चांगल्यासाठी देवाने करून ठेवलेले आहेत। जर शत्रू असते तर देवाने दिले नसते, ईश्वराने दिले नसते। ईश्वर निर्मित जर आहेत तर त्यांचा वापर आपण ज्याच्यासाठी ज्या पद्धतीने केलेला आहे निर्मिती, त्याच पद्धतीने त्यांचा वापर करायला हवा। माणसाच्या अंतःकरणामध्ये क्रोध जर कार्य करत असेल आणि त्याचं प्रमाण जर अति झालं तर शेवटी त्या ठिकाणी हिंसाचार ठेवलेला आहे। कामाचा अतिरेक झाल्यानंतर अत्याचार आहे, लोभाचा अतिरेक झाल्यानंतर भ्रष्टाचार आहे, आणि क्रोधाचा जर अतिरेक झाला तर त्या ठिकाणी हिंसाचार आहे। आणि म्हणून क्रोधाने कार्य घडल्यानंतर, क्रोध येऊन एखादं कार्य आपल्याकडून घडल्यानंतर खेद करावा लागतो। म्हणजे अगदी छोटीशी भांडण असते, ती भांडण झाल्यानंतर त्याला असं वाटतही नसतं की ही भांडण आता खूप मोठा मोठा वाद होणार आहे किंवा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं एक दृश्य निर्माण होणार आहे। पण वाद विवाद होता 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 असं काही घडतंय की चुकून याच्याकडून एखादा फटका समोरच्याच्या वर्मी लागला जातो आणि त्या ठिकाणी जी काही घटना घडते त्याची सजा त्या माणसाला भोगावी लागते। ती सजा भोगत असताना मात्र मग तो त्या ठिकाणी बंदिस्त असताना विचार करतो की जरा फक्त 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो, एक 2 मिनिटं जर शांत राहिलो असतो तर आज मी माझ्या घरात माझ्या मुलाबाळांसोबत असतो। पण या ठिकाणी एकटाच बंदिस्त राहण्याची वेळ का आलेली आहे? क्रोधाचा अतिरेक झाला। कोणतीही गोष्ट, एक म्हण आहे बघा, ती अति तेथे माती। कोणतीही गोष्ट अति झाली की त्या ठिकाणी माती होणार, माती ठरलेली आहे। घरामध्ये विकत आणलेलं दूध ज्या वेळेला ते बाईने गरम करायला ठेवलं त्या गॅसवर, ते उतू गेल्यानंतर जेवायला बसलेला आणि तेव्हा समजलं आणि तोच तांब्या त्याने भिरकावला, तो तांब्या तिच्या वर्मी लागला, चक्कर आली, पडली। ती दवाखान्यात दाखल केल्यानंतर समजलं की त्याचा मार जास्त प्रमाणात लागलेला आहे। आणि मग तो खर्च जेव्हा त्यालाच करावा लागला, ते लक्ष तिथं त्या ठिकाणी द्यावं लागलं, घरामध्ये लक्ष द्यावं लागलं, धावपळ झाली। मग तो विचार करायला लागला, खेद करायला लागला,
70 रुपयाचं दूध आज 70,000वर गेलं. आणि मग बोलतो त्यावेळेला फक्त 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. म्हणजे क्रोधाने एकदा काही कार्य घडलं की पुढे खेद करावा लागतो माणसाला. ते कार्य घडून गेल्यानंतर त्याची सजा मिळाल्यानंतर माणसाला खेद होण्यापेक्षा ती 2 मिनिटं आपण शांत राहावं, ती 2 मिनिटं आपण सांभाळावी. ज्या वेळेला आपल्याकडे राग येतोय, क्रोध येतोय, काहीतरी त्या 2 मिनिटांमध्ये आपल्याकडून घडून जात आहे, ती 2 मिनिटं आपण शांत राहावं म्हणून अखंड संतांचं वाङ्मय श्रवण केलं पाहिजे. हे मनाचे श्लोक अभ्यास केला पाहिजे, वाचले पाहिजे. ते वाचता वाचता आपण कसं वाचलो जाऊ, आपल्यालाही वाचता आलं पाहिजे याचा विचार आपण करायला हवा. आणि म्हणून जिथे क्रोध आहे ना तिथे करुणा निर्माण व्हायला पाहिजे. एखादा किती जरी लालबुंद झाला असेल रागाने, क्रोधाने, त्या ठिकाणी हात जोडून जर आपण करुणेने जर त्याच्याकडे बघितलं तर कितीही तापलेला मनुष्य असेल तरी तो शांत झाल्याशिवाय राहत नाही. समोरचा रागावलेला आहे, समोरचा क्रोधिष्ठ झालेला आहे, तापलेला आहे, आणि त्याला जर आपण प्रत्युत्तर तेवढ्याच रागाने जर केलं तर वाद विवाद आणि वितंडवाद होतो. म्हणून ते मांडलेलं आहे. वाद विवाद आणि वितंडवाद. आणि मग त्याचा पुढे काय परिणाम? खेद करावा लागतो, विचारग्रस्त होतो तो मनुष्य. समाजामध्ये त्याला मानपान राहत नाही, सन्मान राहत नाही. समाजामध्ये त्याची वेगळ्या प्रकारची एक प्रतिमा निर्माण होत असते. आणि म्हणून हे सगळं झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा ती क्रिया घडण्याच्या आधीच आपण शांत राहायला पाहिजे. ती करुणा आपल्याकडे उत्पन्न व्हायला पाहिजे. त्या मनाला शिकवण देत असताना पुढे समर्थ म्हणतात, नको रे मना काम नाना विकारी. काम आल्यानंतर अत्याचार घडला जातो, नाना प्रकारचे विकार त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि म्हणून नको रे मना काम नाना विकारी. तहान लागलेली आहे, त्या मांडणी जवळ जाऊन तो ग्लास घेऊन हंड्यातलं पाणी पिल्यानंतर परत तो ग्लास मांडणीवर ठेवता आला पाहिजे. पुढची तहान लागेपर्यंत त्या ग्लासाशी खेळता कामा नाही. उत्पत्ती करण्याकरता तो काम दिलेला आहे, त्याचा वापर, त्याचा उपयोग त्याच ठिकाणी तशाच पद्धतीने व्हायला हवा. रामायण आम्हाला खूप काही शिकवत आहे. शूर्पणखा ज्या वेळेला लक्ष्मणाकडे जाण्याच्या आधी श्रीराम प्रभूंकडे गेली त्यावेळेला तिचे ते हावभाव बघितल्यानंतर, तिचं ते राहणं वागणं बघितल्यानंतर श्रीराम प्रभूंनी सांगितलं, शूर्पणखे अगं तू लाख सुंदर असेल तुझ्या पतीसाठी, माझ्यासाठी या विश्वात जर कोणी सुंदर असेल ना तर माझी सीता आहे. आणि हा विचार जर प्रत्येक पुरुषाच्या अंतःकरणामध्ये जर निर्माण झाला तर अत्याचार घडणार नाही. आई बहिणीकडे वाकड्या नजरेने, वाईट नजरेने कोणी पाहणार नाही. श्रीराम प्रभूंचा हा आदर्श आपण घ्यायला हवा. एक पत्नी, श्रीराम प्रभूंची ओळख करून देताना त्या ठिकाणी म्हटलं जातं, एक पत्नी, एक वाणी, एक वचनी. क्रोधाची, कामाची भूमिका या ठिकाणी मांडताना, त्या विषयाची जाणीव करून देताना, ओळख करून देताना समर्थ म्हणतात, कामाचा अतिरेक जर झाला तर अत्याचार घडतो आणि त्या ठिकाणी नाना प्रकारचे विकार निर्माण होत असतात. म्हणून नको रे मना काम नाना विकारी. पुढे समर्थ म्हणतात, नको रे मना लोभ हा अंगीकारो. लोभाचा अतिरेक जर झाला तर भ्रष्टाचार घडतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तोच माणसाला चिटकलेला असतो.
जन्माला आल्याबरोबर ती मध कुठे चाटवली त्याला, तिथून तो लोभ आला, ते मरेपर्यंत सोडत नाही तो. मरेपर्यंत तो लोभ जो आहे तो चिटकलेला असतो अगदी. त्याच्याने तृष्णा निर्माण होत असते माणसाकडे, तहान निर्माण होत असते. ती तहान कधी न भागणारी असते आणि म्हणून त्याचा अंगीकारच नको. संत काय म्हणतात, समर्थ काय म्हणतात या ठिकाणी, त्याचा अंगीकारच नको. आपल्या जीवनाचं खरं महत्व सांगत असताना, आपल्या आयुष्याचं खरं महत्व सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हो जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेच आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. भगवंताच्या कृपेने मला जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यात मला समाधान मानून राहता आलं पाहिजे. मग घर असेल, संपत्ती असेल, द्रव्य दारा पुत्र जे काही मला प्राप्त झालेलं आहे ना, देवाच्या कृपेने त्यात समाधान मानून त्या ठिकाणी एक निष्ठेने कार्य करता आलं पाहिजे. मग ती स्त्री असो व पुरुष असो. जो संसार मला मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आई वडिलांचं ऋण आहे, पतीचं ऋण आहे, पत्नीचं ऋण आहे, मुलांचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, कुटुंबाचं ऋण आहे, त्या घरातील सर्व व्यक्तींचं ऋण आहे. आणि म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच घरामध्ये आपल्याला भगवंताने जन्माला घातलेला आहे, स्वीकारलं पाहिजे. ज्या वेळेला ते मनुष्य स्वीकारतोय त्या वेळेला त्याच्याकडे जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखी भूमिका निर्माण होत असते. काय म्हणतात महाराज, ठेविले अनंते तैसीची राहावे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. क्रोधाचा अतिरेक झाला तर खेद करावा लागतो माणसाला. काम जर आला तर नाना विकार त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि लोभ जर अंगीकारला तर त्या ठिकाणी भ्रष्टाचार घडतोय, तृष्णा निर्माण होत असते. म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. नाना प्रकारचे विकार जर निर्माण होत असतील तर तो काम आपण का अंगीकारावा, कशासाठी तो विकार, तो विषय आपण अंगीकारावा. विषय हे भगवंताच्या कृपेने निर्माण झालेले आहेत, त्यांचा त्यागही आपण करू शकत नाही आणि त्यांना नष्ट करताच येणार नाही. त्यांना नष्ट नाही करता येणार. किती जरी माणसाने काही जरी ठरवलं, एखाद्या वेळी काम करायचं नाही म्हणून हात तोडून टाकले, पण काम करण्याची वृत्ती मनातली मात्र नष्ट होणार नाही ना. मग हात तोडण्यापेक्षा ती वृत्ती नष्ट करता आली पाहिजे, ती वासना नष्ट करता आली पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही, पायी जायचं नाही, पाय तिकडे गेले नाहीत पाहिजेत म्हणून आपण पाय तोडून टाकले. अरे पण जायची वृत्ती जी आहे, जायची वासना जी आहे, ती वासना तर तशीच राहिली ना मनामध्ये. म्हणून या ठिकाणी समर्थांनी मनाला शिकवण दिलेली आहे. त्या मनाकडे जर ती वासना निर्माण झाली नाही, मनाकडे जर त्या प्रकारचे विचारच निर्माण झाले नाहीत, तर इंद्रिय तशी कर्म करणार नाहीत हे मात्र निश्चित आहे. कामाची वासना जर मनाकडेच निर्माण झाली नाही तर इंद्रिय काय कार्य करणार आहेत. क्रोधाची वासना जर मनाकडेच निर्माण झाली नाही, लोभाची वासना जर मनाकडेच निर्माण झाली नाही, तर इंद्रिय कार्य करणार नाहीत त्या पद्धतीने. मनात विचार आल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला ठेचता आला पाहिजे, नष्ट करता आला पाहिजे. अन्यथा जर त्याला आपण जागा दिली तर तो काय घर करतो घर. आणि एकदा काही त्या विषयाने घर केला ना की मग किती जरी आपण ठरवलं तरी त्याचा आपण त्याग करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मत्सराने दंभ निर्माण होत असतो, अभिमान अहंकार निर्माण होत असतो. म्हणून मत्सरू दंभ भारू. एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये तो मत्सर निर्माण झाला ना, त्याच्या मागेच दंभ येतोय, अभिमान येतोय, अहंकार येतोय. म्हणजे एका विषयाला मी जागा दिली की दुसरा विषय बरोबर त्याला चिटकून येत असतो. मेंढरासारखं येते. एखादा मेंढरू जर एखाद्या बाजूला गेला ना की त्या ठिकाणी बरोबर सगळे मागचे एकामागे एक जात असतात.
एखाद्या वाईट विचाराला यायला जर आम्ही जागा दिली ना की त्याच्याबरोबर अनेक विचार येत असतात. एखादी वाईट वासना जर यायला आम्ही जागा दिली की तिच्या बरोबर अनेक वाईट वासना येत असतात. त्याप्रमाणे एखादा विषय जर प्रवेश केला तर त्याच्याबरोबर हे सगळे विषय येत असतात आणि एक एक विषय अनेक भागातून निर्माण होत असतो. त्याची ओळख आपल्याला पुढे घ्यायचं आहे, ते श्रवण आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी समर्थ म्हणतात, नको रे म्हणा क्रोध हा खेदकारी, नको रे म्हणा काम नाना विकारी, नको रे म्हणा लोभ हा अंगीकारो, नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू. विषयांना नष्ट करता येणार नाहीत, पण ज्या कामासाठी त्यांना आणलेले ते काम करून घेऊन परत त्यांच्या जागी त्यांना ठेवता आलं पाहिजे. आणि ती क्रिया आपल्या सर्वांकडून घडावी, चांगल्या प्रकारची कर्म घडावी. अशा प्रकारे आपण पांडुरंग परमात्म्याकडे, श्रीराम प्रभूंकडे, समर्थांकडे प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.